बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पिके हाती येण्याच्या सप्टेंबर महिन्याच्या काळातच अतिवृष्टीने जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका दिला असून तब्बल 289 कोटी 27,28,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। जिल्ह्यातील 5,72,128 शेतकऱ्यांपैकी तब्बल 71% म्हणजेच 4,04,908 शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले। मोताळा तालुक्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोताळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणाने परिसर दणाणून गेला। मेहकर येथे नगरीचे आराध्य दैवत श्री शारंगधर बालाजी संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत या वर्षीच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने मदतीचे आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत संस्थानतर्फे 1,11,111 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला। लोणार येथे नैसर्गिक सौंदर्य, अद्वितीय भौगोलिक रचना आणि प्राचीन वारसा यामुळे जगभर प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पर्यटनाला नवा वेग मिळणार आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने MTDC कॅरव्हन घेऊन येणारे पर्यटकांसाठी सवलतीत सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। देऊळगाव राजा येथे महाराष्ट्रातील भाविकांसाठी तिरुपतीचे प्रतिरूप मानले जाणारे श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदाही भक्तांची प्रचंड गर्दी उसळली। शेवगाव तालुक्यातील हिंगोणा बोटा येथील पूर्णा नदी पात्रातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे। परिसरातील वाळू माफिया 5 केनी व 3 पोकलेनच्या सहाय्याने लाखो ब्रास रेतीचे उत्खनन करत असल्याचे वृत्तपत्रातील प्रतिनिधीने 3 ऑक्टोबर रोजी केलेल्या पाहणीतून समोर आले। बुलढाणा तालुक्यातील पाडळी शिवारात 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30च्या सुमारास बिबट्याने गाभण गायीवर हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। चिखली तालुक्यात गत ऑगस्ट महिन्यात 63,214 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता। या तडाख्यातून काही प्रमाणात क्षेत्र कसेबसे वाचले होते, मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने उरले सुरले क्षेत्र देखील वाहून नेले। सप्टेंबर मधील पावसानेही तब्बल 29,399 हेक्टर क्षेत्राला फटका बसला असून प्रमाणापेक्षा जास्तीचा पाऊस आणि पुरामुळे शेतशिवारात नुसता चिखल असून पिके अक्षरशः कुजली आहेत। हिवरा आश्रम येथे स्वतः हयात असताना आपली मालमत्ता, शेती व संपत्ती मुलांच्या व इतर कोणाच्याही नावावर करू नका। आपला आत्मसन्मान जपण्यासाठी व्यवहारात शहाणपणा ठेवा। मुले कितीही आपुलकीने वागली तरी मालकीचा अधिकार सोडू नका, असं स्पष्ट आणि थेट सल्ला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रकाश पिंपरकर यांनी दिला। विवेकानंद आश्रमात 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जागतिक वृद्ध दिन कार्यक्रमात ते बोलत होते। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिमा राबवूनही शहरात लोक रस्त्यावरच थुंकतात, कचरा टाकतात, त्यावर पालिकेकडून कारवाई केली जाणे अपेक्षित आहे। स्वच्छतेच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी पिचकारी मारणाऱ्यावर गेल्या वर्षभरात बुलढाणा नगरपालिकेकडून एकही कारवाई करण्यात आलेली नाही। नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टर खाली आल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक केली आहे। गायत्री खंडाऱ्याचे मृत मुलीचे नाव आहे। घटनेनंतर गावात शोककळा पसरली। दरम्यान गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संग्रामपूर येथे एका समाजातील 2 गटात तुफान हाणामारी झाल्याने 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले। ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली। या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले।